अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुळा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू बानू म्हणतात ती तूच ना? वयजी पर तुम्ही कोण हायसा? मी माळसाची आई। या बसा जी। मी पाहुणचार घ्यायला नाही आले। कोण ही? ही माझ्या संग आली हाय चंदनपुरीहून। तिला सांग मला तुझ्याशीच बोलायचंय। अरे वा, छान आहे हा वाडा। एका रात्रीत बांधलाय म्हणे हा वाडा। तोही तुझ्यासाठी? तुम्हासनी पाणी आणू का जी? परान्न आणि परजल घेत नाही आम्ही। आमच्या राहणीमानात काही शिस्त आहे, पद्धती आहेत, मुळात संस्कृती आहे। तुझ्याबद्दल जेवढं ऐकलं तशीच आहेस तू। माझ्या मुलीला पाहिलंयस ना तू? वय तू तिची जागा कधीच घेऊ शकणार नाहीस। माझी लेक आहे ती। आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देऊन खंबीरपणे उभी राहिली माझी लेक। तू तिच्यापासून देवांना हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास, पण तुझा हा डाव पूर्ण यशस्वी होण्यासाठी देव माणसाला सोडून तुझ्या अधीन होतील हे जर तुझं स्वप्न असेल तर मी ते कधीही पूर्ण होऊ देणार नाही। तुम्ही समजता तसं काय नाही जी। माझ्या लेकीने योग्य तेच केलं। तुला गडाची पायरीही चढू दिली नाही। जिथे आहेस तिथेच राहा, वर जाण्याचा प्रयत्नही करू नकोस। माझी मुलगी आग आहे हे ध्यानात ठेव। तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, माझी लेक या राज्याची सम्राज्ञी आहे। तिच्या आज्ञेशिवाय इथलं एक पानही हलत नाही। तू देवांशी लग्न केलंस, हा वाडाही बांधून घेतलास, म्हणून यापुढे तुला जे हवं ते मिळेलच असं नाही। आत्तापर्यंत मी इथे माझ्या लेकी सोबत नव्हते, पण आता मी आले। आणि महत्त्वाचं सांगून ठेवते,
आता इथे कशी राहतेस तेच मी पाहणार आहे. इतकं बोलल्यानंतर ती बानू काही इथे राहणार नाही. माझ्या मुलीचा संसार असा कसा मी मोडताना पाहीन? तिला हे सगळं कोणीतरी बोलणं आवश्यक होतं आणि माझ्याशिवाय हे कोण करणार होतं? मला काय म्हणायचं होतं हे त्या बानूला कळालं असणार. आता ती इथे नाही राहणार. मला कोणी विचारलं तर काय उत्तर द्यायचं हे मी पाहीन. माझं अगं लक्ष कुठे तुझं? आई तू कधी आलीस? पाणी दे आधी. दमले मी पायऱ्या उतरून चढून. पण कुठे गेली होतीस तू? त्या बानूकडे गेले होते. काय? आणि तू मला सांगितलं का नाहीस? तू का गेली होती तिच्याकडे? मला पाहायचं होतं कोण आहे ही बानू, कशी आहे ती. तेवढ्यासाठी गेली होतीस तू तिच्या दारात? नाही, मला तिला सांगायचं होतं माझी माळसा कोण आहे आणि तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही म्हणून. त्याची काही आवश्यकता नव्हती आई. असं कसं? असं सोडून द्यायचं? या सगळ्याला कोण कारणीभूत आहे? ती बानूच ना. तिने तुझी सवत म्हणून इथे येण्याआधी विचार करायला हवा होता. हो, यांची सोबत होती तिला. तिला एकटीला तरी काय दोष देणार? यांना कळायला नको? हे जर तिच्यापासून दूर राहिले असते, चंदनपुरीला राहिलेच नसते तर हे सगळं घडलंच नसतं. हो, पण आता जे झालंय त्यावर बोलून काय उपयोग? तू भोई आहेस ग माळसा. तुझ्या ध्यानात नाही आलं की आपला पती परस्त्रीच्या प्रेमात पडतो आहे म्हणून. तू दुर्लक्ष केलंस. आई, जेव्हा जेव्हा माझ्या ध्यानात आलं तेव्हा तेव्हा मी त्यांना विचारलं आहे, पण त्यांनी मला कधी सत्य सांगितलंच नाही. हो ना, पण तू हे मला का नाही कळवलंस? मी आले नसते का? खरं तर गेल्या वेळेस मी इथे आले तेव्हाच मला संशय आला होता. तू सुखी नाहीस हे तेव्हाच मला ओळखायला हवं होतं. श्री खंडेरायांनी ह्यांना काय सांगितलं कुणास ठाऊक, पण हे त्यांचीच बाजू घेत आहेत. तू तिच्याकडे गेली होतीस, काय बोलणं झालं तुझं? खूप काही बोलले मी तिला. आता काय काय बोलले हे तुला काय सांगू? पण आता ती इथे नाही राहणार. काय? हो, मी माझ्या लेकीचा संसार पुन्हा पहिल्यासारखा करेन आणि मगच इथून जाईन. खरंच असं होईल? असंच होईल. त्या बानूला मी असं काही बोलले की ती इथे राहण्याची चूक करणार नाही. बानू, म्हणजे आज काय मिळवलं ग म्या? अगं असं कसं काय बोलती आज? कोण बी काय बी बोलल, त्यासनी काय ठाव आहे ग देवांसंग लगीन व्हावं म्हणून तू किती कष्ट घेतलं आहेस ते? होय ग, म्हणजे एवढं समज करून मी देवांसंग लगीन केलं, तर आज माझ्या पै देवासनी कोणाकोणाचं काय बाय ऐकून घ्यावं लागतंय.
आत्तापतूर बानूला असं कोण बी बोललं नव्हतं. म्हाळसाताईंच्या आई घरला आल्या आणि बानूला काय बी बोलल्या. बानू पर रडवेली झाली आहे. मला तिला आधार द्यायला हवा. बानू, एक सांगू तुला? सांग. मला ठावा आहे तुला त्रास होतोय. पर देवांसंग लगीन होण्याआधी त्यांनी तुला सांगितलं होतं का त्यांचं लगीन झालं आहे म्हणून? तरी बी तू त्यांच्यावर जीव लावलास, त्यांच्या संग लगीन करायचं ठरवलंस. मग हे समजवणारच होतं की म्हाळसाताईसनी हे नाही खपायचं हे बी तुला ठावं होतं. तशी तू मनाची तयारी बी केली होतीस. पण असं असताना आता कशा पाय तोंड पाडून बसली आहेस? नग विचार करूस म्हाळसाताईंच्या आई काय म्हणल्या त्याचा. असं नाही करता येत ग. आणि म्हणजे मला कुणी बी काय बी बोललं तरी मी खपवून घेईन. माझं देवांसंग लगीन झालं आहे. माझं देव माझंच आहे हे ठाव आहे मला. तर मला याचं वाईट वाटतं या का आज म्हाळसाताईंच्या आई मला बोलल्या आणि तसंच देवासनी बी कोण काय बाय बोलत असणार. अगं देवासनी कोण बोलल? म्हाळसाताई. म्हाळसाताई तर देवासनी बोलत्या. तू म्हणती असते बी बरोबर आहे ग. पर आता काय करायचं ठरवलं आहेस? आता मी वेगळाच विचार करते बघ. कसला? आपण ही जेजुरी सोडून आपल्या वस्तीवर जाऊ. आता नका थांबाय. चल म्हणजे नका थांबायला होतं. चल. आई म्हणते आहे तशी बानू निघून गेली तर किती बरं होईल. तिने तिच्या चंदनपुरीतच राहावं आणि मी माझ्या जेजुरीत. माझा संसार सुखाचा व्हायला मग आता असा किती अवकाश आहे. यांना केवळ जेजुरी सोडून जाऊ देता कामा नये. तुझ्या चेहऱ्यावर एवढं हसू कसलं? कुठे काय? काही नाही. असं कसं? तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. नाही हो, खरंच काही नाही. मग तुझा चेहरा असा आनंदी कसा, एवढा फुललेला कसा आहे? मला कळू तरी दे. सांगितलं ना, खरंच काही नाही. तुम्ही माझ्या सोबत आहात म्हणून आनंदी आहे मी.
अशीच आनंदी राहा. किती काळानंतर अशी आनंदी दिसते आहेस तू. तुझ्या चेहऱ्यावर असे स्मित हास्य आले ना की तू अजूनच सुंदर दिसतेस. तुमचं लक्ष कुठे असतं? आज तुम्हाला माझ्याकडे पाहायला वेळ मिळाला म्हणून तुम्हाला कळलं. तुझं हे मोहिनी स्वरूप सौंदर्य पाहिलं ना की गतजन्मीच्या साऱ्या आठवणी डोळ्यासमोर तरळून जातात. मोहिनी होय, म्हणजे काय? अमृतासाठी देव आणि दानवांमध्ये समुद्र मंथन झाले. त्या समुद्र मंथनातून जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा त्याचे समान वाटप करण्यासाठी श्री विष्णूंनी जे स्त्री रूप धारण केले होते ते म्हणजे मोहिनी रूप. पण मला तरी यातलं काहीच आठवत नाही. कारण तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण नाही. पण तुला ते समजून घ्यायचं नाही असं नाही. तुला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग मला काहीही समजून घ्यायचं नाही. कधी सोडून जाणार नाही ना? तू असे का म्हणत आहेस? एकदा सोडून गेलात ते मी सहन केलं, पण यापुढे मला ते सहन होणार नाही. आरसा, मी तुला आश्वस्त करतो की मी तुला सोडून जाणार नाही. पण आजच हे भय का? असे काही घडले आहे का जे मला ठाऊक नाही? नाही, पण तुम्ही आधी जे वागला आहात त्यामुळे मला असं वाटलं. माझी खूप स्वप्न आहेत आपल्या संसाराविषयी. मला ती सगळी पूर्ण करायची आहेत. सगळा भूतकाळ विसरून नव्याने जगायचंय मला. किती समंजसपणे बोलत आहेस तू. मी तुझी स्वप्न पूर्ण करेन. किती वेगळी वाटते आहेस तू आज, जशी पहिल्यांदा भेटली होतीस अगदी तशी.
तेव्हा तेव्हा बंडोबा काय वार्ता आहे? तेव्हा तर कसं सांगू तुम्हाला? बंडोबा काय झालं ते सांग. घाबरण्याचे काहीच कारण नाही. तेव्हा भानुबाई वाडा सोडून गेले. ती कधी झालं हे? आत्ताच तर गेल्या आणि मी तुम्हाला सांगायला आलो. आता पत्र ते घर सोडून गेले बी असतील.